सोमवारी झालेल्या राड्यानंतर कुणाल कामराची पहिली प्रतिक्रिया समोर येते। मी काहीही चुकीचं वागलो नाही असं कुणाल कामरा म्हणतोय। अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा प्रत्येकाचा अधिकार आहे हेही सांगायला कामरा विसरलेला नाहीये। 4 पानी पोस्ट लिहिलेली आहे कामरानं आणि त्यात कामरानं आपले मुद्दे देखील प्रकर्षानं मांडलेले आहेत। एकनाथ शिंदेंची माफी मागणार नाही असं कुणाल कामरा म्हणतोय। मी कोणालाही घाबरत नाही, पोलीस आणि न्यायालयाला सहकार्य करेन असं कुणाल कामरानं स्पष्टच केलेलं आहे। मी काही चुकीचं वागलेलो नाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा प्रत्येकाचाच अधिकार आहे असं म्हणत कुणाल कामरानं या सगळ्या आता कॉन्ट्रोवर्सी नंतर पोस्ट केलेलं आहे 4 पानी पत्र। या 4 पानी पत्रामध्ये आपली बाजू मांडण्याचा कुणाल कामरा यानं प्रयत्न केलेला आहे। माफी मागण्याचा सवालच नाही असं देखील कुणाल कामराचं म्हणणं आहे। सोमवारी झालेल्या राड्यानंतर कुणाल कामरानं पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे। कुणाल कामरानं मुंबईत वांद्रे इथं असलेल्या द युनिकॉन्टिनेंटल या हॉटेलमध्ये रात्री उशिरा एक शो पार पडला कुणाल कामराचा। ज्या शो मध्ये कुणाल कामरानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं रचलेलं होतं, जे सोशल मीडियावर व्हायरल झालं। त्यानंतर शिवसैनिक आक्रमक सुद्धा झाले। हा मुद्दा सभागृहात सुद्धा गाजला। या मुद्द्यावर सभागृह काल अनेकदा तहकूब सुद्धा झालं। इतकंच नाही तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे हे देखील मुख्यमंत्र्यांनी सभागृहात स्पष्ट करत कामरानं माफी मागावी असं देखील म्हटलेलं होतं। पण आता या सगळ्या घडामोडीनंतर कुणाल कामराची प्रतिक्रिया समोर येते। काय म्हटलंय कुणाल कामरानं 4 पानी पत्रात, पाहूया आपण एक एक मुद्दे समजून घेऊया। पहिल्या पानावर कुणाल कामरा म्हणतो, ज्या ठिकाणी माझा शो आयोजित करण्यात आला होता ती अशा प्रकारच्या शोची जागा आहे। हॅबिटेट हे ठिकाण, तो स्टुडिओ, जे काही घडलं त्यासाठी जबाबदार नाही। या ठिकाणी तोडफोड करण्यात आली, त्या ठिकाणी अपशब्द वापरले गेले, लॉरी भरून टोमॅटो आणले गेले असं मी ऐकलं, कारण आम्ही जे बटर चिकन तुम्हाला वाढलं ते तुम्हाला आवडलं नाही असं कुणाल कामरा यानं मिश्किलपणे पहिल्या पानावर म्हटलेलं आहे। दुसऱ्या पानावर येऊया आपण। दुसऱ्या पानावर तो काय म्हणतोय तर, मला धडा शिकवण्याच्या धमक्या देणाऱ्या राजकीय नेत्यांकरता अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा प्रत्येकाचा अधिकार आहे। तो अधिकार फक्त श्रीमंताकडे नाही, तुमच्यासारखे लोक जोक सहन करू शकत नाहीत। एखाद्या वजनदार राजकीय माणसामुळे माझा जो अभिव्यक्तीचा हक्क आहे त्यावर काही परिणाम नाही। मी कायद्याच्या विरोधात काहीही वागलेलो नाही। राजकीय सरकशीवर आणि राजकारणावर मी व्यंगात्मक पद्धतीनं बोट ठेवलं आहे असं कुणाल कामरा म्हणतो। असो तरीही मी पोलिसांना पूर्ण सहकार्य करण्याचं ठरवलंय। पोलिसांनी आणि न्यायालयानं माझ्या विरोधात कायदेशीर कारवाई करावी, मात्र कायदा सर्वांसाठी समान असतो, त्यामुळे अशाही लोकांविरोधात कारवाई झाली पाहिजे ज्यांनी ते हॉटेल फोडलं। एक जोक ऐकून त्यांनी हॉटेल फोडलं, तसंच जे निवडून आले नाहीत अशा महापालिका सदस्यांच्या विरोधातही कारवाई झाली पाहिजे। हॅबिटेट या ठिकाणी तोडफोड करायला ते कुठल्याही नोटीस न देता हातोडे घेऊन कसे आले हा सवाल कामरानं उपस्थित केलाय। आता तिसऱ्या पानावर येऊया। कामरा म्हणतो, मला असंख्य कॉल आले, माझा फोन नंबर लीक केला गेला, त्यानंतर मला असंख्य कॉल आले, आता मी ते व्हॉइस मेलवर फॉरवर्ड केलेत। मीडियाला माझं सांगणं आहे की तुम्ही जे काही कव्हर करत आहात आणि बातम्या करत आहात ना, त्याआधी एक बाब लक्षात ठेवा की पत्रकारितेच्या स्वातंत्र्यासंदर्भात आपल्या देशाचा क्रमांक 159 हवा आहे। मी एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोनही उपमुख्यमंत्र्यांची माफी मागणार नाही असं कुणाल कामरानं म्हटलेलं आहे। मी कोणालाही घाबरत नाही, मी माझ्या पलंगाखाली लपून बसलेलो नाही असं कुणाल कामरानं स्पष्टच केलंय। लोकशाही मराठी ऐका।
पहा, जागरूक रहा.